नमस्कार, सत श्री अकाल, जय मस्ती की. कसे सगळेजण कसे आहेत? बरे असतील. तर आज पुन्हा एकदा जाणार आहोत मासे पकडायला. त्या टापूवरती समुद्राच्या मध्ये आहे. तर आता मी आलेलो आहे मच्छी मार्केटमध्ये जाऊन आता हे आणलेले आहेत, छोटी मासली आणलेली आहे. याच्यामध्ये हे बघा, छोटी मासे आणलेली आहे. आता मीरा रोडला आलेलो आहे मी. मीरा रोडला येऊन इथून कमीत कमी 12 या 13 किलोमीटर असेल. तर तेवढं लांब आलेलो आहे. आणि इथून मी परत आता घरी जाणार आहे आणि कपडे चेंज करून मग परत आपण त्या फिशिंग रॉड घेऊन मग तिकडे आपण जाऊ. तर वेटिंग करा, चला. तर मित्रांनो, आता कपडे चेंज करून चाललेलो आहे फिशिंगसाठी. तर आता हे बघा, इकडे समुद्रकाठी आलेलो आहेत आणि पाणी बिणी घेऊन सर्व व्यवस्था करायची आपल्याला. तर आपण जात आहोत. आता आलेलो आहे बोटीवरती. बोट चालू केलेली आहे आणि तुम्हाला पहिल्या सांगितलेलं होतं मी आपण जाणार आहोत फिशिंगसाठी. हे दोघे जण आता चेंज झालेले आज. हे आणि हे. एक मिनिट. चालेल आहे. आणि आज हवा पण आहे. हवा आहे म्हणून बोट्या हे बघा किती हलतात. आणि हे असं उभं राहायला लागते एकदम स्टेटमध्ये याच्यामध्ये. आणि कोळी लोक असं किती पण हवा असली तरी पण ते घाबरत नाही. आणि समुद्रातलं जीवन हे जीवाउद्री असतं. आणि आता चाललेले आहेत आम्ही. आणि मोठे गेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघितलं असेल, मोठ्या मोठ्या बोटी इकडे होत्या. आणि ते बोटी आता नाही आहेत, त्या कवीला गेलेल्या आहेत, म्हणजे मच्छी पकडण्यासाठी गेलेल्या आहेत. ही एक मोठी बोट आहे इकडे. आणि आपण तिकडे जाणार आहोत. तुम्हाला दिसत असेल, जवळ घेऊन बघतोय. तिकडे जायचं आहे. तर मित्रांनो, हे चौक गाव आहे. तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलेलं होतं चौक गाव. दुपारी आता 1:30 वाजलेली आहे. आणि इकडचा नजारा बघा, तुम्हाला दाखवतो मी. हे असं गाव वसलेलं आहे या डोंगरावरती. लांब आहोत आम्ही. आणि या साईडला तुम्हाला किल्ला बंदर इकडे ते वसई, जे नालासोपारा, विरार, असं पुढे पालघरपर्यंत सर्व असं दिसत आहे इकडे या साईड. आता आम्ही इथे आलेलो आहे. कातल बोलतात, कातल. ह्याच्या बाजूने जागा आहे बोट जाण्यासाठी. या साईडने
समुद्रामध्ये दगड. आणि ह्या साईडला तुम्हाला दिसत असेल इथे पण लाईट हाऊस बनवायचे आहे. सरकारने मंजुरी दिलेली आहे आणि माणसं इकडे काम करत आहेत. आपल्याला तिकडे जायचं अजून जाण्यासाठी अजून 20-25 मिनिटं लागतीलच तिथे जाण्यासाठी. थोडं लांब आहे. आणि पहिल्याचं पाणी खराब होतं, म्हणजे चिखलासारखा होता. आणि हा पाणी बघा, या पाण्यामध्ये मच्छी भेटणार. तर असंच पाणी पाहिजे मच्छी पकडण्यासाठी. बघा कसं पाणी उडत आहे अंगावरती आमच्या. पण लाटा बघा अशा. दडाच्या जवळून जात आहोत आम्ही. हा दगड बघा हे मागे टाकलेला आहे. आणि आता या साईडला आपण जात आहोत. आपल्याला समोर दिसत आहे बघा, याच्यावरतीच आपल्याला जायचं आहे. हा टापू आहे छोटासा. आता आम्ही पोहोचणार आहोत. 15 मिनिटं अजून लागतील. आणि इथे आमचे सहकारी आहेत इकडे बसलेले मच्छीमार. आणि आम्हाला हर टाईमला मदत करतात जाण्यासाठी येण्यासाठी. आणि आमचे बघा फिशिंग मास्टर ते बसलेले आहेत. आणि नाकवा मागे बसला आहे, बोट चालवत आहे. आता आम्ही आलो आहे जवळ. पाणी पण मारतोय अंगावरती, कारण मोजा आहे. मोजा म्हणजे लाटा आहेत. एवढं लांब जायचं आहे. हे बघा आता आलेलं आहे जवळच. 5 मिनिटं जातील अजून तिकडे पोचायला. आणि आमचा फुल्ला गँग टीम आहे ती सगळी आता तयारी करत आहे जायची. फुल्ला म्हणजे कॅन असते, पाण्याचा कॅन असतात ते इकडे ठेवतात. हा डोलच मोठे मोठे होते ना. बघितलं असेल तर एकदा अचंबात पडले असतील तुम्ही. तर मित्रांनो ही बोट इकडे थांबवलेली आणि छोटी होडी मधून आम्ही आलेलो आहेत. आणि ते आता बर्फ आहे बस. सर्व काही वरती घेऊन गेलेलो आहेत इकडे. नंतर त्यांचा मान सन्मान करून नंतर आम्ही इकडे गल टाकणार. चल तो बाय बाय केलेला आहे आणि ते जात आहेत आता. तर मित्रांनो आता आम्ही इकडे पोचलेलो आहोत. आणि इथे तुम्ही बघत असाल क्रॉस आहे. या साईडला हनुमानजी आणि या साईडला तुम्हाला बघत असाल तर पोशापीर बाबाचा दर्गा आहे, कबर आहे त्यांची. आणि हे सर्व समुद्राच्या मध्ये आहे. तुम्ही बघतच असाल चारही साईडला समुद्र आहे आणि याच्यामध्ये आम्ही आहोत. तर आजच्या दिवसासाठी एवढंच. त्याचा दुसरा पण पार्ट येणार आहे. तर चला बाय बाय.